श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 29 डिसेंबर ते 4 जानेवारी साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा हा आठवडा नेमका कसा जाणार आहे. या आठवड्यात तुमच्या आयुष्यात कोणते बदल घडतील? आर्थिक स्थिती मजबूत होईल का? आरोग्य, कुटुंब, करिअर आणि प्रेम जीवनात कोणते परिणाम दिसतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया तूळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा मिश्र पण सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या काळात तुमच्यासमोर काही नवीन संधी येऊ शकतात, पण त्या योग्य प्रकारे हाताळण्यासाठी संयम आवश्यक असेल. तुमचा स्वभाव शांत आणि समतोल ठेवला तर अनेक अडचणी सहज दूर होतील. काही निर्णय घेताना घाई न करता विचारपूर्वक पावले उचलणे फायदेशीर ठरेल. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमची बुद्धी आणि समजूतदारपणा या आठवड्यात तुमचे मोठे बळ ठरेल. आरोग्य. या आठवड्यात तूळ राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मानसिक तणाव, थकवा, डोकेदुखी किंवा झोपेचा अभाव जाणवू शकतो. वेळीच विश्रांती घेणे आणि कामाचा ताण कमी करणे आवश्यक ठरेल. आहारात हलके व पौष्टिक पदार्थ घ्या आणि पाणी भरपूर प्या. योग, ध्यान किंवा प्राणायाम केल्यास मानसिक शांतता लाभेल आणि आरोग्यात सुधारणा दिसून येईल. कौटुंबिक जीवन. तूळ राशीच्या व्यक्तींसाठी कौटुंबिक वातावरण या आठवड्यात साधारणपणे शांत आणि आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांशी संवाद वाढेल आणि गैरसमज दूर होतील. घरात एखादा शुभ प्रसंग किंवा आनंदाची बातमी मिळू शकते. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला आणि आशीर्वाद तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मानसिक समाधान मिळेल आणि नात्यांमध्ये गोडवा वाढेल. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा पण फलदायी ठरू शकतो. अभ्यासात एकाग्रता राखण्यासाठी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. थोडा आळस किंवा विचलन जाणवू शकते, त्यामुळे स्वतःला शिस्त लावावी लागेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली संधी मिळू शकते. शिक्षक आणि पालकांचे मार्गदर्शन यशाच्या दिशेने नेणारे ठरेल. करिअर व व्यवसाय. नोकरी करणाऱ्या तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढू शकतात. तुमच्या कामाची दखल वरिष्ठ अधिकारी घेतील आणि कौतुकही होऊ शकते. पदोन्नती किंवा नवीन संधीबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरेल. नवीन व्यवहार, नवीन ग्राहक किंवा जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. मात्र निर्णय घेताना सावधगिरी आवश्यक आहे. आर्थिक स्थिती. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा तूळ राशीसाठी समाधानकारक ठरेल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असून काही रखडलेले पैसे मिळू शकतात. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने बजेटचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे ठरेल. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायद्याचे ठरेल. अनावश्यक खर्च टाळल्यास आर्थिक स्थैर्य टिकून राहील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमात असलेल्या तूळ राशीच्या व्यक्तींनी या आठवड्यात संयम ठेवणे आवश्यक आहे. लहान सहान कारणांवरून मतभेद होऊ शकतात, त्यामुळे संवाद स्पष्ट ठेवा. जोडीदाराच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात जोडीदाराचा पाठिंबा मिळेल आणि नात्यात विश्वास वाढेल. एकत्र वेळ घालवल्यामुळे नात्यांमध्ये पुन्हा एकदा गोडवा निर्माण होईल. एकूणच तूळ राशीच्या व्यक्तींना हा आठवडा संयम, समतोल आणि सकारात्मक विचारांचा असेल. योग्य निर्णय घेतल्यास अनेक संधी तुमच्या बाजूने वळतील. आरोग्य, कुटुंब आणि आर्थिक बाबतीत जागरूक राहणे गरजेचे ठरेल. मेहनत आणि शांत स्वभाव यामुळे यश निश्चित मिळेल. हा आठवडा तुमच्यासाठी अनुभव आणि शिकवण देणारा ठरेल. तूळ राशीला हा आठवडा एकूणच सकारात्मक आणि समतोल राखणारा ठरेल. या काळात तुमच्या जीवनातील अनेक गोष्टी योग्य दिशेने पुढे जाताना दिसतील. आर्थिक बाबतीत स्थैर्य जाणवेल.
मात्र अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील. कामकाजात मेहनतीचे फळ मिळेल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण शांत राहील व नात्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषतः मानसिक तणाव आणि थकवा याकडे दुर्लक्ष करू नका. प्रेम व वैवाहिक जीवनात संवाद आणि संयम ठेवल्यास नात्यांमध्ये गोडवा टिकून राहील. एकूणच हा आठवडा तुम्हाला अनुभव, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा देणारा ठरेल. संयम, संतुलन आणि योग्य निर्णय यामुळे यश तुमच्या जवळ येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.